नमस्कार. नमस्कार. आज आपण सासवड तालुक्यात पुरंदर तालुक्यात खळद या गावी आलो आहे आणि आमचे प्रगतशील शेतकरी चंद्रकांतजी कामटे साहेब यांच्या शेतात कलिंगडाच्या शेतात उभा राहिलेलो आहे. तर कामटे साहेब नमस्कार. नमस्कार. आपण हे आता जे पीक केलेलं आहे ते रबी मधलं कलिंगडाचं पीक आहे. कलिंगडाचं. बर. ह्याची कधी लागवड केलेली आहे? 18 जानेवारी. 18 जानेवारी लागवड केलेली आहे. तर कोणता वाण वापरलाय आपण लागवडीसाठी? मेलोडी. कलश सीडची मेलोडी आहे. तुम्ही दरवर्षी कलिंगड घेता? हा, दरवर्षी. मग या वर्षीचं वातावरण कसं वाटलं तुम्हाला कलिंगडासाठी? या वर्षी वातावरणात थोडासा बदल झाला, हाय टेम्परेचर झालं जरा लवकरच. हा, म्हणजे सनबर्निंग थोडंफार प्रमाणात वाढण्याची शक्यता. या वर्षी फेब्रुवारी पासूनच म्हणजे तिसऱ्या आठवड्यातच फेब्रुवारीचं काहीतरी 39 वगैरे गेलं आणि काल परवा सुद्धा आपल्याकडे जवळपास 41च्या आसपास, थोडं कमी 41 टेम्परेचर गेलेलं आहे. त्याच्यामुळे थोडं सनबर्निंग वाढलेलं आहे. आता तुम्ही कलिंगड दरवर्षी करता, तर मग सुरुवातीपासून कसं करता थोडं सांगा आपल्या शेतकऱ्याला. सुरुवातीला म्हणजे उभे आडवी नांगरट करून घेऊन बर त्याला आर्ली पिकी बरोबर 60 दिवसात उन्हाळ्यात घेतलं तर 60-65 दिवसात तयार होतं. त्यासाठी खताचा कोंबडी खताचे ऍक्च्युअल वापर केला आणि नंतर बेडला खत भरून मल्चिंग केलं. बर बर. ड्रीप. तर एकरी किती खत देता, कोणतं खत थोडं सांगा की. एकरी म्हणजे कोंबडी खताचे आम्ही 2 टेलर टाकले. बर. म्हणजे जवळपास 4 टन होते. हा. आणि त्याच्यानंतर 10-26-26 किती टाकतात एकरी? ही एकरी साधारण 4-5 बॅग. 4-5 बॅग. आणि त्याच्यानंतर मल्चिंग केल्यानंतर मल्चिंग केल्यानंतर आम्ही काही रोपाची लागण होते, मी सहसा बिया लावतो. बर. दोन्ही चालते तसं. दोन्ही काय फक्त तो त्यावेळेस फक्त जास्त थंडी नसावी एवढाच विषय असतो. बरोबर आहे. तेवढाच. बरोबर. आता तुम्ही मल्चिंग पेपर जे टाकलाय किती मायक्रॉनचा आहे? हा पूर्वी मायक्रॉन मध्ये यायचा 20 मायक्रॉन 25 येतोय. आता साधारण मंथली येतो. 5 मंथ 6 मंथ 7 मंथ. ठीक आहे. बाजारात थोडा बदल केला मार्केटिंग मध्ये. पण ते आता आपण साधारण हा 7 महिने आपण काय केलं, आडवी उभी नांगरट केली, पूर्ण सगळं हे 10-20 खत टाकलं, 2 ट्रॉल्या आपण कोंबडी खत टाकलं आणि मग बेड तयार केली. सगळं मिक्स केलं. किती फुटावर बेड तयार केले? हे साधारण 4.5 फुटातलं. 4.5 फुट. थोडं अंतर कमी वाटत नाही का तुम्हाला? नाही, बरं वाटतं. ठीक आहे. जनरली 5-5.5 फुटावर घ्या म्हणतात, पण आता शेवटी उन्हाळ्यातलं पीक आहे त्यामुळे काय हरकत नाही. आपण मग बेड कितीचं करता आणि दोन्ही मध्ये 4.5 फूट अंतर राहिलं तर मध्ये जागा किती आणि मग ते प्लास्टिक किती रुंदीचं असते? प्लास्टिक 4 फूट रुंदी. 4 फूट रुंदीचं. म्हणजे वरती 1-2-2.5 फूट आणि खाली दोन्ही बाजूने पॅक करा. पूर्ण मातीने पॅक करायचं. पूर्ण मातीने पॅक करा. नंतर काय करता? ठिबक अगोदर हातरलेलं असतं. ठिबक अगोदर हातरलेलं असतं. ते होल मध्ये बियाची लागण करतो किंवा रोपाची काही लोक करतात आणि त्याच्यानंतर साधारण हे 60 ते 65 दिवसाचं पीक. कलशची मेलोडी सीड व्हरायटी तुम्ही एक बी एका ठिकाणी लावलं. त्याच्या अगोदर बेड किती तास भिजवले वगैरे काय? नाही, लागण केल्यानंतर फक्त सुरुवातीच पाणी ज्यादा दिलं आणि नंतर उगवल्यानंतर आपण ह्युमिकचं ड्रिंचिंग केलं. जनरली आपण ज्यावेळेस उन्हाळी लागवड करतो म्हणतो किंवा आपण बेड करतो म्हणतो, तर असं एक रिकमेंडेशन आहे. समजा आता आपलं लागवड किती जानेवारी? 18 जानेवारी. तर आम्ही असं सांगतो की ज्यावेळेस तुम्ही बेड करता त्यावेळेस आज रात्रभर किंवा 8 तास पाणी द्यायचं. तुम्ही मल्चिंग पेपर टाकल्यावर 4 दिवसांनी पुन्हा 4 दिवसांनी 4 तास पाणी द्यायचं आणि पुन्हा किंवा 2 दिवसांनी मध्ये गॅप 2 दिवसात ठेवायचं. बेड थंड करून घ्यायचे, चांगले थंड करून घ्यायचे. म्हणजे 8-4-2 8 तास 4 तास आणि 2 तास दर 2 दिवसांनी एकदा. म्हणजे तो बेड पण सेटल होतो. आपण जे सगळं तुम्ही कोंबडी खत दिलंय त्याच्यातनं हिट निघून जाते, शेणखत दिलंय, ते पाणी असं ऍब्सॉर्ब करतो, फुगतं. आता 10-20 दिले त्यातला एक 8-10% जो पोर्शन आहे तो फुगतो किंवा तो अवेलेबल होतो. म्हणजे तुम्ही जी पुन्हा म्हणले ना मला ह्युमिक ऍसिड दिला आम्ही, पुन्हा कुठल्याही प्रकारचे मुळी वाढीसाठी किंवा ड्रेंचिंगसाठी काही द्यायची गरज नाही. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो? 8-4-2 दर 2 दिवसांनी. म्हणजे तुमचं थोडं अगोदर बेड तयार करावं लागतील आपल्याला. बरोबर. आता नंतर ह्युमिक ऍसिड दिलं. मग आळवण्या कशाचे केले आपण? नाही, तेवढीच एक आळवणी. वा छान. आता आपल्याकडे बरेच लोक थोडं उशिरा लागवड केली तर ते 19-19 आळवणे करतात. अजून ॲमिस्टार सारखे किंवा आपण कीटनाशक, बुरशीनाशक, पुन्हा त्याला धग लागू नये, हीट लागू नये, त्याला कप लावा, बरेच उद्योग करतात म्हणजे खर्चाचे उद्योग. पण तुम्ही एकदम प्रगतशील असल्यामुळे तुम्हाला तुमचा हातखंडा आहे त्याच्यात, त्यामुळे तुम्हाला काय अडचण येत नाही.
मग त्याच्यानंतर मग बेसल डोस दिल्यानंतर पुढं काय आळवणी तर नाही केली तुम्ही? आळवणी नाही. मग फवारण्या फक्त थ्रिप्ससाठी फवारणी घेतली. बरं. कुठलं औषध वापरलं काय? हॉटशॉट म्हणून. बरं. हा. आणि नंतर बुरशीनाशक. ठीक आहे, असू द्या. एक बुरशीनाशक वापरलं. आणि आता जाता जाता शेवटची फवारणी चालता येणार म्हणून फक्त ती ड्रोनने केली. बघितलं मी तुमचं ड्रोन, म्हणजे ड्रोन पण फवारणी केली. ड्रोननेच फवारणी. आता जे आपण सुरुवातीला म्हणतो किती फवारण्या किती झाल्या? कीटकनाशक, बुरशीनाशक जे टोटल 3च फवारणी. टोटल 3 फवारण्या. आता सुरुवातीला आपण ज्यावेळेस बी डोबलं होतं ते उगवण किती टक्के झाली? पुन्हा काय तुम्ही गॅप फिल केले का? नाही, मला उगवण बऱ्यापैकी झाली. साधारण 95%, 4-5% तेवढं तर ठीक आहे, काय हरकत नाही. आता पुन्हा पाण्यात सोडणारी खतं नाही सोडली ना. मग 19 नाही 13-40-13 आणि मला वाटतं परत 11-40 आणि एक वनिताचं काय सूक्ष्म मूलद्रव्य चांगलं. आणि त्याच्यानंतर हा 2 एकरचा प्लॉट आहे. जाता 0050 आता परवा सोडलं. म्हणजे तरी समजा 2 एकरच्या प्लॉटला आपण 10-20 किंवा कोंबडी खत विचारलं, लिक्विडचे किती बॅग झाले सगळ्या 25 किलोच्या बॅगा? तसं आता 10 किलो असेल ना एक दिवसाला? 12 किलो. 12 तर साधारण 12 ते 36 50 किलो लिहिले तर. बरं. तरी सुद्धा आता 2 किलो 2 आहे. इथून पुढे एक आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही 12 किलो सोडता, तुम्ही म्हणतो 8 किलो सोडा किंवा 7 सोडा. लिक्विड आपल्याला काही केलं तर आज तुमचे दर तुमच्या हातात आहे का? नाहीच. कुठल्याही पिकाचा आपण आता ह्याच्या कलिंगडामध्ये ठीक आहे 60 दिवसाचंच पीक आहे, पण त्याचं बी किती महाग आहे, त्याला कोंबडी खत आणायचं, एवढं मोठं रासायनिक खत घालायचं, पुन्हा मल्चिंग पेपर घालायचा, बेड करायचे, सगळी मेहनत करायची. आणि आम्ही काय करायला लागलो, ही प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक मार्केटमध्ये नवीन काहीतरी येते आणि ते वापरायचा प्रयत्न करतो, त्याचा आमचा खर्च वाढायला लागला. काय आपण पहिलं डोक्यात ठेवलं पाहिजे की माझ्या करायचं तर सगळं करायचं, शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचं. आपल्याला खर्च कमी करायचं म्हणजे हे वापरा नका, मला त्याची गरज आहे का आणि माझ्या पिकाला त्याचा उपयोग होईल का? साहेब तेच केलं की जर आता आमच्याकडे हायवे टच आहे त्यामुळं अनेक जण येतात कंपनी ती लिस्ट लिहून देतात, पण आपण रोज बांधावं आलं पाहिलं थ्रिप झालं तरच औषध मारायचं. 2 फवारण्या आणि तुम्ही फक्त 2 बॅग म्हणजे 50-55 किलो मध्ये म्हणजे एकदम कमी खर्चात आणले कमी खर्चामध्ये आणले. एक तुम्ही सूक्ष्म मूलद्रव्याचं घ्यायचं आणि 2 रेग्युलर 19-19 आणि 13-40-13 आणि 00-50 बस तेवढंच. आता एक 8 दिवसात आपले हे 8 दिवसात आता काय फक्त पाणी द्यायचं, फक्त पाणी द्यायचं. आता मला सुरुवातीपासून पाण्याचं आपण बेडवर बोललो, नंतरच्या टप्प्यात पाणी कसं? कारण मी असं ऐकलंय किंवा वाचलंय बघितलंय, ज्याला पाण्याचं गणित जमलं त्याला कलिंगड टरबूज जमलं, आणि ज्याला पाण्याचं नियोजन कळलं नाही त्यांनी कलिंगड टरबूज करूच नाही. बरोबर आहे साहेब? सुरुवातीला पाणी आहे ना तुमची उगवण थोडीशी वाढ, पण ज्यावेळेस सेटिंग अवस्था असेल सेटिंग अवस्थेमध्ये पाणी लिमिटेड द्यायचं असतं, म्हणजे ओलावा पाहून, म्हणजे एकदम ड्राय होऊन द्यायचं नाही. बरोबर. आणि त्याला त्या पिरियड मध्ये जर ज्यादा पाणी झालं तर सेटिंगचा प्रॉब्लेम येतो, सेटिंग कमी पाणी. हा कलिंगडाचा मेन तो जर जुळलं तर सेटिंग झालं की विशेष म्हटलं. शास्त्र असं सांगतं की सुरुवातीला बेड केल्यावर 8 दिवस चांगले बेड भिजवून घ्या, आपली चर्चा झाली. त्याच्यानंतर तुम्ही ज्या ठिबकनं पाणी, समजा तुम्ही बिरो लावा किंवा रोप लावा, तुम्ही ठिबकनं पाणी देऊ नका, तुम्ही त्याला चूळ भरा, म्हणजे कपाणी पाणी द्या किंवा पंप पाणी द्या. त्याला किती 50 ml पाणी पाहिजे रोज. एकदा चिटकलं की आपल्या लक्षात येतो रोप चिटकलं किंवा रोप उगवलं, मग तुम्ही जास्तीत जास्त अर्धा तासापर्यंत पाणी न्यायचं. ज्यावेळेस फुलोऱ्या येईल तरी त्यावेळेस सुद्धा, कारण वेलीची वाढ झालेली असते, त्यावेळेस 1 तास अंदाज. आता तुमच्याकडे जमीन इथं आपल्याला थोडं जास्त लागेल, खालच्या कडाला कमी लागेल. बरोबर, इतका फरक आहे आपल्याकडे एका. तर एक थंब रूल. आणि ज्यावेळेस फुलोऱ्या असते 1 तास आणि ज्यावेळेस ही अवस्था ह्याला 2 तास रोज पाणी पाहिजे, असं शास्त्र सांग. आता तुमचा अनुभव सांगायचा, आता ह्याला रोज 2 तास पाणी देताय का तुम्ही? रोज 2 तास नाही, साधारण 3-4 तास म्हणजे बरोबरच येते रोज 2 तास. आता पाणी देण्यामध्ये पण शास्त्र काय सांगते आपल्या? आता ही जी लॅटरल टाकली आपण, कितीची आहे? पेप्सी आहे का? नाही जेएनची किती इनलाईन आहे? आता किती? 16 mm ची. किती फुटावर त्याचा ट्रिपर आहे? साधारण 1 फुटावर. नाही, 1 फुटावर. 1 फुट. आणि त्याचा डिस्चार्ज किती आहे? 4 लिटर असेल. 4 लिटर नाही, एका तासात पाणी किती पडते? 4. आता ऐका, सासवडवाल्यासाठी किंवा हलक्या मध्यम जमिनीसाठी
इथून पुढे ड्रीप घ्यायचं हे आहे, त्याला वापरा तुमच्या हिशोबाने वापरा. पण ज्यावेळेस तुम्ही ड्रीप घेता 16 घ्या 18 घ्या ती लांबीवर आहे, ती काय तुमच्या डिस्चार्जचा संबंध नाही. तुमच्या शेताची लांबी किती. ज्यावेळेस तुम्ही आता मला तर 6 वर्ष 3 वर्षाचा अनुभव, आपल्याकडे 80% जमीन आहे हलक्या जमिनीमध्ये 2 लिटर डिस्चार्ज. नवीन ज्यावेळेस तुम्ही ठिबक घेता, आता जुना मी काय करा म्हणत नाही, 2 लिटरपेक्षा जास्त डिस्चार्ज 1 फुटापेक्षा आसपास ड्रिपर असावा, 1.25 फूट. आणि जास्तीत जास्त डिस्चार्ज किती, 2 एक असलं चालतंय. पाण्याची बचत करायची असेल, पिकाला बचतच नुसती नाही तर पिकाला जेवढं लागतं तेवढं पाणी द्यायचं असेल तुम्हाला, पाण्याची बचत करा. पण तुम्ही नुसतं पाणी देत नाही, त्यातून खत द्या. बरोबर. आणि आपण जी भाजीपाला तुम्ही टोमॅटो करता, कलिंगड करता, कांदा करता, ह्याच्यामध्ये एवढी महागाची आज 1800-2000 रुपयाची बॅग आणतो आपण, ही झालं मातीतून द्यायची. आणि जी आपण ठिबकमधून देतो तिथं 5000, 8000, 10000 पर्यंत एक बॅग आहे. एक लक्षात ठेवा, जी रासायनिक खत देतो आपण त्याचा एक ॲव्हरेज जर काढला, त्याचं असं म्हणलं की 50% ते अवेलेबल कधी होतं, ते 3 ते 5 दिवस आहे. म्हणजे समजा तुम्ही 19 5 किलो 19 मधलं नायट्रोजन क्विक आणि बाकीचे 2 तू पुढचं घेतो. आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो. आता आमचा सगळा खर्च संपलाय, आता फक्त व्यापारी येऊन पण गेलाय म्हणले तुम्ही मगाशी सांगितलं येणार. तर दराचा कसा आहे यावर्षी? दर आता 12 रुपयापर्यंत. अजून तुमचं आपल्या जे 8 दिवस आहे, 4 दिवस, 8 दिवसात मग काय दराचं काय वाढतोय का सध्या कमी होते आपल्याला माहित असतं. सध्या वाढीत चालू आहे, सध्या म्हणजे टेम्परेचर आहे. पण यावर्षी आहे ना कलिंगडाची लागवडीचं प्रमाण जास्त. ज्यावर्षी पाऊस काळात जास्त असतो त्यावर्षी उन्हाळी किंवा रब्बीच्या लागवडी कुठल्याही भाजीपाल्याच्या वाढतात. आज ती काही नैसर्गिक आहे, थोडं जरी असलं तर लोक करतात. तर 12 रुपये समजा 10 रुपये रेट धरत होते आपल्याला, 10 रुपये. आणि मग ह्या 2 एकरामध्ये किती निघेल उत्पन्न? कमीत कमी म्हणजे आत्ता त्या लेवलला तर 50 टन 100% 50 प्लस जाईल. 60 पर्यंत निघावे अशी अपेक्षा आहे आमची. 50ला झोपच नाही म्हणजे गॅरंटेडच. तुम्ही आता तुमचा सगळा अभ्यास आहे, तुम्ही बी सुद्धा आणलेलं आहे, किती मोजून बी आणलंय, बी टाकलंय तुम्ही, 90-95% जर्मिनेशन धरलं तर किती वेले झाले तुमचा हिशोब आहे. प्रत्येक वेलेला 2 फळ धरलं, फळाचा ॲव्हरेज जर धरलं तर तुम्ही त्या हिशोबाने 50 ते 60 टन म्हणतात. आपण 50 धरू, 50 हे 2 एकराला बरोबर. आणि 10 रुपये रेट म्हणजे 5 लाख रुपये होतात. ते 60-65 दिवसात. 60-65 दिवस. आणि मग समजा आता पहिल्यापासून सगळा आपण खर्च काढला तर त्याला खर्च किती होतो? बियाणं 15,000 रुपये. बरोबर. कोंबडी खत आणि कोंबडी खत ते 16-17 हजार. मल्चिंग 17-18 हजाराचे. म्हणजे 18 36 आणि 15 53. तुम्ही हिशोब करा. आणि साधारण एक 5-7 हजाराची सूक्ष्म अन्नद्रव्य खत. 53 म्हणजे ते 60 झालं. आणि फवारणी 5-6 हजार. असं 2 एकराला 2 एकराचं 2 एकराचंच आपण करतोय तर जवळपास 70 एक झालं का? 70. आणि तुमची मजुरी सगळ्याची मजुरी धरली तर आपण जास्तीत जास्त 1 लाख रुपये 1 लाख रुपये धरू की, कारण आपण आपला हिशोब लावतच नाही. ही ड्रीप आपली घरची. मग तो त्याचा खर्च येतो. सगळा जर सरासरी काढला तर 1 लाख रुपये म्हणजे 50,000. तरी सुद्धा तुम्ही प्लसमध्ये लोकांचं 50,000 कलिंगड विक्री येत नाही. लोक ह्या सीझन मध्ये सुद्धा येत नाही. लोक जर आड सीझनला किंवा बिगर हंगामी केल्यावर त्यावेळेस तर खूप खर्च करतात. पण ह्या सीझनला सुद्धा 2 फवारण्या एवढ्या छोट्याशा किरकोळ लिक्विडमध्ये कलिंगड येत नाही. तुम्ही 50,000 विक्रीमध्ये खूप प्लस आहे. आणि 10 रुपयांनी म्हणलं तर 2.5 लाख रुपये होतात. 2 लाख रुपये 60-65 दिवसात 70 दिवसात मिळून जाईल. आता मला ही पीक केल्यानंतर काय करणार सांगा? म्हणजे आपण जवळपास 1 लाख रुपयाचा खर्च आणि 4 लाख रुपये नफा राहतो. पीक केल्यानंतर हाया मल्चिंगचा हाया बेडचा वापर करून आम्ही डुबळी लावणार. आणि मग हे वेलाचं काय करणार? वेल मजुरातर्फे काढून घेतो. कुठं करता काय त्याचं नाही काय करत. जाळता का? नाही ते जाळतो. आमची विनंती आहे की दरवर्षी आपल्याकडे आता शेणखत किंवा रासायनिक खत, रासायनिक खत महाग झाले. बरोबर. जनावर संख्या कमी झाल्यामुळे शेणखत मिळत नाही. मिळालं तर महाग आहे. तर माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती की आमच्या रानातलं जर समजा आम्ही कलिंगड केलं तर आम्ही कलिंगड फक्त विकावं. आणि बाकी तण असू द्या, वेल असू द्या, एक तर तुम्हाला आता पीक घ्यायचं म्हणल्यावर तुम्हाला रानातनं काढावं लागेल. बरोबर. पीक नसलं घ्यायचं तर आपण त्याला जागेवर गाडायला पाहिजे. काय होते ह्याच्या गोष्टी आम्हाला आणून विकत घेऊन टाकायच्या आणि घरच्या मात्र नेऊन बाहेर जाडायच्या. सेंद्रिय कर्म वाढायचा असेल तर 4 बांधाच्या आत मी जे काय
तो उगवल की माझ्या कामाचं जनावरांच्या कामाचं काढेल आणि बाकी सगळं रानाला देईल. बरोबर. असं केलं तर सेंद्रिय कर्ब वाढू शकतो आणि आपल्या शेतीवरचा खर्च कमी होतो. ही विनंती आहे. आपल्या तर एक तर हलकी रान आहे, त्यामुळे आपण जाणीवपूर्वक पुढं लक्षात ठेवा. नाही सरळ गोळा करा, एक छोट्या खड्ड्यात त्याला खोदू द्या, तिथं शेण थोडं शेण मीठ मिळू द्या आणि मग रानाला वापरा. काही फरक पडत नाही. फक्त काही जाळू नका. खड्डा घेता येईल. अजिबात काय जाळू नका. अजिबात काय जाळू नका. चिकू झाला एक नंबर. त्याला काय पाणीच आहे त्याच्यात 90% पाणी. त्यामुळं आणि कुठलंही पीक असू, समजा तुम्ही आता टोमॅटो घेतले, टोमॅटो मी फक्त खाईल विकल, बाकी सगळं राहणार. त्याच्यात शास्त्र पण असं काय सांगतं. समजा आपण टोमॅटो आम्ही खाऊ, त्याचं वेल किंवा ज्वारी घेतलं, कणीस माणसाला, मधलं ताट धाट म्हणतो आपण जनावराला, आणि मुळी मातीला. असं शास्त्र सांगतंय. आता आम्ही काय करतो, सगळं गोळा करतो, रोटावेटर मारतो आणि गोळा करून जाळून टाकतो. आणि पुन्हा शेणखत मिळत नाही. मिळालं तर महाग आहे आणि परवडत नाही. कोंबडी खत आणणार किती, शेतकरी आणणार किती, मग पुन्हा शेतकरी पुढे जाऊन काहीतरी मी सिटी वेस्टचं कंपोस्ट आणतो, नंतर तुमचं याचं कारखान्याचं कंपोस्ट आणून टाकतो आपण, आणि आमचं रानातलं मात्र सोनं बाहेर नेऊन टाकतो. लोकांचा कचरा आम्ही रानात आणून टाकतो. तर सेंद्रिय कर्ब वाढवायचं तर तो एक शेवटचा. तुम्ही 1% वरचं सेंद्रिय कर्ब करा. तुमची ऑलरेडी शेती बाकीच्या 90%, 100%, 90% पेक्षा चांगली आहे. पण तुम्ही ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या. शेतीवरचा खर्च कमी करा, सेंद्रिय कर्ब वाढला तुमचा आणखीन खर्च कमी होतो. मला वाटतं इथं थांबू आपण. खूप चांगली माहिती दिली आपण, आणि आमच्याही काही ज्ञानाचा तुम्हाला फायदा होईल, तुमच्या ज्ञानाचा काय आम्हाला फायदा होईल. रोहित, तुम्हाला काय बोलायचं? मॅडम, तुम्हाला काय बोलायचं? तर आपण इथं थांबू. नमस्कार.